लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल परिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक 5 मधील अवंतीनगर येथील श्री दत्त महाराज मंदिरात ग्राहक संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। प्रारंभी श्री दत्त महाराजांचं पूजन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र रणवरे, प्राचार्य राजेंद्र सिंह लोखंडे, प्रसिद्ध अर्थतज्ञ उत्तमराव हुंडेकर उपस्थित होते। लोकमंगल बँकेचे व्यवस्थापक निशांत देवडकर यांनी प्रास्ताविकातून लोकमंगल परिवाराची वित्तीय आणि सामाजिक कार्याची सविस्तर माहिती दिली। बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी कर्ज, ठेवी आणि विविध योजनांची माहिती दिली, तर पतसंस्थेच्या विभागीय अधिकारी महबूबी शेख यांनी पतसंस्थेच्या योजनांवर प्रकाश टाकला। यावेळी डॉक्टर रवींद्र रणवरे, उत्तमराव हुंडेकर, ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमात उपस्थित ग्राहकांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी अनेक ग्राहकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन श्रद्धा कुलकर्णी यांनी, तर आभार ज्योती सुरवसे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले। आज आपल्याला सांगायला हरकत नाही की राष्ट्रीय बँकेकडून खूप मोठा प्रश्न आहे समाजात। मध्यंतरी निर्मला सीतारामन पुण्यामध्ये आल्या होत्या कंपनीचं। गोखले अर्थशास्त्र नावाची भारताची सगळ्यात मोठी संस्था पुण्यामध्ये आहे। या गोखले अर्थशास्त्र संस्थेनं वेगवेगळ्या राष्ट्रीय बँकेचा एक मेळावा घेतला आणि त्याला निर्मला सीतारामन आपल्या देशाचे जे अर्थमंत्री आहेत त्यांना बोललो होतो। तिथे चर्चा अशी झाली, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी, मी सुद्धा फोकस करतो, वेगवेगळ्या बँकांच्या ब्रँच मॅनेजरनी, रिजनल मॅनेजरनी खंत व्यक्त केली मॅडम जवळ, मॅडम ग्राहकच आमच्याकडे यायला तयार नाही, सगळे डिजिटल व्यवहार झाले, घरी बसून सगळं करतात ग्राहक, पैसे काढणं, पैसे भरणं, काय जे व्यवहार असतील ते, आणि बँकेत त्याला शिकायला ग्राहक तयार नाही, व्यवहार होतात परंतु मेकॅनिकल चाललंय, हे सगळं यंत्र काम चाललंय। या बसा आकृती काय चाललंय, कशा पद्धतीनं, काय तुमच्या गरजा आहेत, तुमच्या काय अडचणी आहेत, अशा कुठल्याच प्रकारच्या सर्वसाधारण चौकशा त्या राष्ट्रीय बँकेने निश्चित केल्या जातात। त्या पार्श्वभूमीवर आपल्या ह्या लोकमंगल परिवाराच्या विविध प्रकारचे जे काही वित्तीय संस्था आहेत, ह्या वित्तीय संस्था ग्राहकाला परिवाराचा सदस्य मानतात। त्यामध्ये विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतले, शॉर्टलिस्ट केले, त्यांना ट्रेनिंग दिलं आणि ऑफर दिले। एकही विद्यार्थी जॉईन झाला नाही। ही एक मानसिकता तयार झालेली आणि ही मानसिकता बदलण्यासाठी कुठेतरी आपण सर्वांनी काहीतरी कार्य केलं पाहिजे, काहीतरी त्याच्यावरती स्टेप्स उचलल्या पाहिजे। लोकांची, जनतेची मानसिकता जोपर्यंत पॉझिटिव्ह होत नाही आणि असं बसण्यापेक्षा काहीतरी कुटकुट करत बसलं तर तेवढेच दोन पैसे आपल्याला मिळणार आहेत, ही भावना, हा विचार जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपली वैयक्तिक, आपल्या कुटुंबाची, आपल्या मोहल्ल्याची, आपल्या वार्डाची, आपल्या सोलापूरची आणि आपल्या देशाची प्रगती होणं शक्य नाही। जेव्हा एखाद्या बँकेत मी खातं उघडायला गेलो की तिथले अधिकारी एवढ्या काय तिरकस नजरेनं बघणार आणि तिथं थांबावं लागत होतं, वेळ जात होता, आणि तेच न आवडणारी गोष्ट आहे मला किंवा तुम्हाला सुद्धा। परंतु हल्लीच्या काळात नॅशनल बँक असो, इतर बँका असो, त्यांचं भरलेलं असावं, कारण ग्राहक संवाद जसं आमच्या भाषेत, वकिली क्षेत्राच्या भाषेत किंवा न्यायालयाच्या भाषेत न्याय आपल्या दारी, तसं बँक आपल्या दारी, ही एक सुंदर संकल्पना आपण राबवलेली आहे, निश्चितच अभिमानास्पद आहे। जी काय आपण कामं करतो, प्रत्येक तुमचं संस्था, पतसंस्था असो, बँक असो, फाउंडेशन असो, तर सगळ्या मार्फत एक नवीन ग्राहक जोडला जातो। आणि नवीन म्हणजे व्यवसाय तर पाहिजेच पाहिजे, पण नवीन एखादा ग्राहक जोडणं हे काम तितकं सोपं नाही। लोक 10 असो, 100 असो, 1000 असो,